तर हॅलो गाईज, तुम्ही बघा मी आली कुठे. तर मी आली आहे माझ्या आत्याच्या घरी. बड्डे पार्टी होती तर बड्डेला आलेली आहे. तर ही आहे दीदी आणि इकडे तुम्हाला बड्डे बॉय आहे दाखवते मी. हे बघा बड्डेचं डेकोरेशन असं केलेलं आहे. बाहेर खूप छान असे बलून्स लावलेले आहेत. आणि मंडप वगैरे टाकलेला आहे बाहेर. अजून तयारी बाकी आहे, करतायत एंट्रीचं वगैरे. आणि इथे आहे बड्डे बॉय आणि बड्डे बॉयचे पप्पा. तर बड्डेला विश करा सगळे बड्डे बॉयला. तर इकडं बघू शकता तुम्ही, सगळे चिल्ले पिल्ले बलून घेऊन खेळत होते. कोण कोणाला मारत होतं तर कोण कोणाला ढकलत होतं. त्यांची चालली होती मज्जा. आणि हे बघा माझा बाबू तर एक ठिकाणी थांबतच नव्हता. आणि इथे स्वयंपाक सगळा रेडी होता. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी होता बिर्याणी भात. तर हे बघा तुम्ही बघू शकता, इकडे बिर्याणीचा भात होता. आणि जे व्हेज खातात त्यांच्यासाठी पावभाजी होती, गुलाबजाम होते. तर शौर्याचा पहिला बड्डे होता, त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो होतो. आणि खूप छान वाटतं सगळे एकत्र आल्यावर ना. असं काही कार्यक्रम असलं तरच सगळे एकत्र येतो आपण, नाहीतर रोज तर नाही येत. आणि इकडे बघू शकता माझा बाबू, श्रावणी, ससा कसा डान्स करत होते तुम्ही बघू शकता. बघा 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 माझ्या बाबूचा तर काही मेळच नाही, कसा डान्स करतोय, काय करतोय. आणि ते ससा बघा ते ससेचा हेअर बेल्ट बघा कसा उडतोय. ते बघा खूप मस्त मज्जा करत होते. तर हे बाहेर गाणे चालू होते ना, तिथे गाणे चालू होते तर हे मध्ये नाचत होते, बाहेर जाऊन नव्हते नाचत. आणि इकडे बघू शकता तुम्ही, बाहेर असं काही डेकोरेशन केलेलं आहे. तिथं बॅनर वगैरे लावलं आहे त्याच्या फोटोचा. आणि हा इकडे याच्या मुलाचा बड्डे आहे. हा माझ्या आत्याचा मुलगा आहे, 2 नंबरचा. हे माझे मामा आहेत, माझ्या आत्याचे मिस्टर. आणि माझी आत्या पण दाखवते तुम्हाला. आणि ही शौर्याची बहीण आहे मोठी, श्रावणी. तर हाय गाईज, आज आहे शौर्याचा बड्डे. तर ही शौर्याची मम्मी आहे आणि ही शौर्याची मोठी मम्मी आहे आणि ही छोटी मम्मी आहे. हे 3 जावा आहेत, जॉईंट फॅमिली आहे त्यांची. आणि ही बघा छोटी मम्मी किती मकडू राहिली बघून घ्या. आणि ही आहे माझी आत्या, बघू शकता. आम्ही भाची आणि आत्याची जोडी. आणि हा आहे माझ्या आत्याचा मोठा मुलगा आकाश. त्याला असं वाटलं मी फोटो काढते, तर मी म्हटलं नाही, मी ब्लॉग काढते. तर असा काही केक होता बड्डे बॉयचा, तुम्ही बघू शकता. किती सुंदर असा केक बनवलेला होता आणि डेकोरेशन पण खूप छान होतं. आणि एंट्री बघू शकता तुम्ही, एंट्री पण खूप छान केलेली. ते असं नाही का मस्त असं दूर निघत होता. हाय बघा माझा बाबू आणि आमचे आहो बसलेत, मस्त बघतायत. आणि हे छोटे छोटे पोरं मस्त एन्जॉय करतायत. काहीच समजत नव्हतं कोण कुठे उभं राहिले, कोण कुठे थांबले. आणि इकडे एंट्रीची तयारी करताय हे. आणि ही बघा अशी काही एंट्री होती. बड्डे बॉयला गाडीमध्ये बसवलेलं होतं. आणि ही बड्डे बॉयची मम्मी, ती येलो ड्रेसवाली छोटी बहीण त्याची. आणि ती माझे मामा बघा तिकडनं साईड बाहेरून चालतायत. माझी आत्या कुठे उभी आहे. आणि मग नंतर मामा आले. अशी छान एंट्री झाली. आणि मग असे फायनली स्टेजवर गेले. हे शौर्याचे मम्मी पप्पा आहेत. हा शौर्य, शौर्याचे पप्पा आणि मम्मी. त्याच्या दोघी बहिणी कुठे आहेत काहीच मिळत नव्हतं. ती एक बहीण गाडीत बसून खेळतीये आणि दुसरी बहीण कुठे होती काय माहीत.
हे चिल्ल पिल्लं आलेले आहेत बड्डेला. बड्डे म्हटलं का चिल्ला पिल्लांची मजा. मग इथे त्यांची सगळी फॅमिली गेली वरती. त्यांची फॅमिली खूप मोठी आहे, त्यामुळे स्टेजवर अर्धीच फॅमिली आहे. तर त्याची मोठी मम्मी पप्पा हे बघा कसे केक कापताय सगळेजण. असा झाला बड्डे. तर खूप पाऊस येत होता आणि आम्हाला खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी पुढचा काही व्हिडिओ नाही शूट केला जेवणाचा वगैरे, कारण खूप वेळ झाला होता. आम्हाला तिथेच 11 वाजले होते. पावसामुळे बड्डेला पण उशीर झाला होता. 8 साडेआठपर्यंत व्हायला पाहिजे होता, तर 10 साडेदहा वाजता केक कापला गेला होता आणि सगळे लोक वाट बघत होते कधी केक कापतात, कारण आम्हाला खूप लांब जायचं होतं गाडीवरती आणि खूप पाऊस चालू होता. त्याच्या बड्डेच्या दिवशी खूप पाऊस चालू होता. मग इथे पटापट असा केक घेतला आणि आम्ही कट केला आणि मुलांना केक चॉकलेट दिलं सगळ्यांना.